नमस्कार. देवश्री किचन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या आपल्या रविवार स्पेशल मिलेटच्या रेसिपीमध्ये हिवाळा स्पेशल बाजरीचे पनीर सँडविच कसं तयार करायचे ते पाहणार आहोत. करायला अगदी सोपं आहे, चविष्ट असं सँडविच तयार होतं आणि यामध्ये मी भरपूर भाज्यांचा वापर केलेला आहे, त्यामुळे हे सँडविच एकदम पौष्टिक होतं. हिवाळा स्पेशल रेसिपी आहे. हिवाळ्यामध्ये आवर्जून बाजरी खाल्ली जाते, कारण बाजरी ही उष्ण असते, त्यामुळे बाजरीचा जास्तीत जास्त हिवाळ्यामध्ये वापर करावा. तर असंही भाकरी खायचं म्हटलं की मुलांना नको वाटतं, म्हणून अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या रेसिपी मुलांसाठी जर करून दिल्या तर मुले आवडीने खातील आणि यातून मुलांच्या पोटामध्ये भरपूर भाज्या सुद्धा जातील. तर यामध्ये मी पनीरचा वापर केलेला आहे, भरपूर भाज्यांचा वापर केलेला आहे आणि हे सँडविच मी तयार केले. एकदम चविष्ट असं सँडविच तयार होतं, मुलांना नक्कीच आवडेल. या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा. तर आजची आपली मिलेटची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या मिलेटच्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सँडविच करण्यासाठी सुरुवातीला आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तर बॅटर तयार करण्यासाठी इथे मी 2 वाट्या बाजरी घेतलेली आहे. बाजरी 2 प्रकारची असते, एक हिरवीगार असते आणि थोडी पांढरट असते. तर हिरव्या बाजरीचा वापर करायचा आहे. 2 वाट्या बाजरी घेतली, 1 वाटी उडदाची डाळ आणि 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत. आता हे सगळं आपल्याला एकत्र एका पातेल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि साधारण 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. आणि हे सगळं आपल्याला रात्रभर भिजवून घ्यायचंय. तर यामध्ये आपण पाणी घालूयात आणि भरपूर सारं पाणी घालायचंय. बाजरीमध्ये थोडासा कचरा धूळ असते, त्यासाठी असे चोळून चोळून आपल्याला ही बाजरी धुवून घ्यायची आहे. तर साधारण 2 ते 3 पाण्याने मी ही सगळं धुवून घेते. 2 ते 3 वेळा बाजरी मी धुवून घेतली. यामध्ये आता दुसरं पाणी आपण घालूयात. भरपूर सारं पाणी घालायचंय. तांदूळ आहे, डाळ आहे, त्यामुळे एकत्रच मी भिजत घातले. त्याच्यावरती झाकण ठेवून उबदार ठिकाणी रात्रभर हे आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. तर इथे मी किचन मध्येच ठेवून रात्रभर भिजवून घेतलेला आहे. किचन मध्ये जरा उबदार असते, ऊब असते, त्यामुळे शक्यतो काय भिजत घातलं की किचन मध्येच ठेवावं. बघा छान अशी डाळ भिजलेली आहे, बाजरी भिजलेली आहे. तर हे सगळं आता आपल्याला याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. मिक्सरवरती हे सगळं वाटून घ्यायचं आहे. तर इथे मी छोटं मिक्सरचं भांडं घेतलंय. यामध्ये कमीत कमी पाण्याचा वापर करून हे आपण बाजरी, डाळ आणि तांदूळ बारीक करून घेऊयात आणि पाणी लागत असेल तर हेच पाणी वापरायचं आहे. तर अशा पद्धतीने इथे हे बॅटर मी तयार करून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकताय मस्त असं मऊसूद बॅटर तयार करून घ्यायचंय, त्यामुळे सँडविच आपलं खूप छान होतं. तर बॅटर आपलं तयार झालेलं आहे. आता आपण याच्यावरती झाकण ठेवून एक अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवूयात. तर थोड्या वेळासाठी आपण हे भिजवून घेऊयात. अर्धा तास पीठ भिजवून घेतल्यानंतर यामध्ये आपण घालूयात चवीनुसार मीठ आणि खायचा सोडा. तर पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकताय, खूप जास्त घट्ट करायचं नाही किंवा खूप जास्त पातळ सुद्धा करायचं नाही. चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि इथे मी पाव चमचा खायचा सोडा घालते आहे. तुम्हाला जर हे पीठ फर्मेंट करायचं असेल तर तुम्ही रात्रभर ठेवून फर्मेंट करून घेऊ शकता आणि सँडविच तयार करू शकता. तर सँडविचचं स्टफिंग करण्यासाठी इथे मी भाज्या घेतलेल्या आहेत. कोबी आहे, गाजर, टोमॅटो, कांदा, ढोबळी मिरची, कोथिंबीर घेतलेली आहे. 1 वाटी साधारण मटार बारीक करून घेतलेले आहेत. आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे. पनीर घेतलेला आहे. 1 चमचा गरम मसाला, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. तर याचं सगळ्याच आपल्याला स्टफिंग तयार करून घ्यायचं आहे. या सगळ्या भाज्या मी या चॉपर मधून बारीक करून घेतलेल्या आहेत. चॉपर मध्ये भाज्या छान बारीक होतात. तुमच्याकडे नसेल तर चाकूने तुम्ही बारीक करून घेतल्या तरी चालेल. आता एका कढईमध्ये साधारण 2 चमचे तेल घालूयात. तेल चांगलं कडकडीत गरम झालं. आलं लसूण कोथिंबिरीची पेस्ट घालायची. सुरुवातीला थोडीशी आलं लसूण कोथिंबिरीची पेस्ट परतून घेऊयात. आता यामध्ये आपण भाज्या घालूयात. आलं लसूण चांगला परतला की भाज्याची चव सुद्धा खूप छान लागते. त्यासाठी आता आपण यामध्ये सुरुवातीला कांदा, टोमॅटो या सगळ्याच भाज्या मी एकत्र यामध्ये घालते.
गॅस थोडासा मीडियम ठेवलाय आणि मीडियम गॅस वरती या भाज्या आपल्याला परतून घ्यायच्या आहेत. खूप बारीक गॅस ठेवला तर या भाज्यांना पाणी सुटेल आणि नंतर सँडविच मध्ये भरताना ते खूप ओलं होईल. त्यासाठी थोडासा गॅस मोठा ठेवायचा आहे आणि मोठ्या गॅसवरती हलक्याशा या भाज्या परतून घ्यायच्या आहेत. खूप जास्त या भाज्या आपल्याला शिजवायच्या नाहीत, तर हलक्याशा परतून घ्यायच्या आहेत. थोड्याशा परतून झाल्यानंतर आता आपण यामध्ये घालूयात मिक्सरवरती थोडासा बारीक करून घेतलेला मटार, त्याचबरोबर पनीर घालायचंय. पनीर मी हातानेच मॅश करून घेतलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही किसून घेतलं तरी चालेल. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. 1-2 मिनिटे या भाज्या मी परतून घेतलेल्या आहेत आणि आता आपण यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ. मीठ भाज्या परतून झाल्यानंतरच घालावं म्हणजे भाज्यांना पाणी सुटत नाही. त्याचबरोबर चवीनुसार लाल मिरची पावडर आणि गरम मसाला घातलेला आहे. तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे आपलं स्टफिंगसाठी या सगळ्या भाज्या तयार झालेल्या आहेत किंवा हे स्टफिंग तयार झालेलं आहे. अशा पद्धतीने फक्त आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय. भाज्या परतून झाल्यानंतर खूप जास्त शिजवायच्या नाहीत किंवा ते मिठाचं पाणी होईपर्यंत आपल्याला ठेवायच्या नाहीत. फक्त आपण यामध्ये जो मसाला घातलाय तो मिक्स करून घ्यायचा आहे आणि गॅस मिडियमच ठेवायचा आहे. इथे मस्त असं स्टफिंग आपलं तयार झालेलं आहे. आता आपण सँडविच तयार करून घेऊयात. तर इथे मी सँडविच टोस्टर घेतलेला आहे. यामध्ये सुरुवातीला तेल घालूयात. तर तेल आपल्याला दोन्ही बाजूला लावून घ्यायचं आहे. व्यवस्थित सगळ्या टोस्टरला तेल व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण घालूयात तयार करून घेतलेलं बॅटर. तर सुरुवातीला खालच्या बाजूला हे बॅटर घालून घ्यायचं आहे. मध्ये आपण तयार करून घेतलेलं स्टफिंग घालून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरून नंतर आणखीन बॅटर घालायचं आहे. अशा पद्धतीने जेणेकरून यामध्ये आपण जे भाज्या घातले स्टफिंग घातलेलं आहे ते वरून सुद्धा कव्हर होईल किंवा झाकलं जाईल. त्यासाठी व्यवस्थित आपल्याला वरून सुद्धा बॅटर घालायचं आहे. तुम्हाला हव्या तेवढ्या तुम्ही यामध्ये स्टफिंग घालू शकता किंवा या भाज्या घालू शकता. शक्यतो अशा पद्धतीने भरपूर भाज्या घालाव्यात, कारण मुलं अजिबात भाज्या खात नाहीत आणि या सगळ्या भाज्या मुलांच्या पोटामध्ये जातात. त्यामुळे अशा पद्धतीचं सँडविच मुलांच्या आवडीचं सँडविच तयार होईल. आणि आजची आपली रेसिपी हिवाळा स्पेशल रेसिपी आहे. आवडल्यास एक लाईक मात्र नक्की करा. तर हे वरून जे आपण स्टफिंग घातलं होतं ते सगळं मी वरून झाकून घेतलेलं आहे किंवा कव्हर करून घेतलेलं आहे. त्याच्यावरती भरपूर बॅटर घालून घेतलंय. आता हे सँडविच टोस्टर बंद करायचंय आणि एकदम बारीक गॅसवरती दोन्ही बाजूनी आपल्याला हे भाजून घ्यायचंय. अधूनमधून दोन्ही बाजूनी उलट पलट करून हे सँडविच आपल्याला भाजून घ्यायचंय आणि तुम्ही पाहू शकताय मस्त सँडविच तयार झालेला आहे. खरपूस असा रंग आलेला आहे आणि दोन्ही बाजूनी छान भाजलं गेलेलं आहे. अशाच पद्धतीने आपल्याला हे सँडविच तयार करून घ्यायचं आहे. इथे मस्त सँडविच आपलं तयार झालेलं आहे. आता आपण आणखीन सँडविच तयार करून घेऊयात. वरून एकदम क्रिस्पी असं हे सँडविच तयार होतं. तर इथे आपली हिवाळा स्पेशल एकदम चविष्ट व पौष्टिक आपली पनीर सँडविच तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता इथे आपण बाजरीच्या पिठाचा वापर केलेला आहे. एकदम पौष्टिक अशी रेसिपी आहे. यामध्ये पनीर घातलेलं आहे, भरपूर साऱ्या भाज्या घातलेल्या आहेत, त्यामुळे चवीला एकदम भन्नाट लागतं आणि खूप पौष्टिक रेसिपी आहे. मुलांसाठी तुम्ही अशा पद्धतीचं सँडविच नक्कीच बनवून देऊ शकता. तर हे सँडविच मी तुम्हाला कट करून दाखवते आणि तुम्ही आतून पाहू शकताय भाज्या एकदम मस्त भरलेल्या आहेत. त्याचबरोबर हे सँडविच आहे ते आतून छान जाळीदार झाले. तुम्ही पाहू शकताय घट्ट झालेलं नाही, छान जाळीदार झालेलं आहे. एकदम मस्त असं सँडविच तयार होतं. चवीला सुद्धा खूप मस्त लागतं. ही पद्धत वापरून मुलांसाठी नक्कीच तुम्ही सँडविच तयार करू शकता. तर आजची आपली रविवार स्पेशल मिलेटच्या रेसिपीमध्ये पनीर सँडविचची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. या रेसिपीला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉन वरती क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझी रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या त्याचबरोबर मिलेटच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.